गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत कौटुंबिक व्यवसाय अधिक परिणाम करण्याचे उपाय कोणते. तर सर्वप्रथम आपण पाहिलंच आहे लास्ट व्हिडिओमध्ये की कौटुंबिक व्यवसाय म्हणजे काय. बेरी यांच्या मते ज्या व्यवसायाची मालकी व नियंत्रण एकाच कुटुंबातील सदस्याकडे असते त्यास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. अजून एक व्याख्या पाहिली होती की ज्या व्यवसायाच्या मालकी हक्कापैकी 50%पेक्षा जास्त अधिक मालकी हक्क भाग एकाच कुटुंबाकडे असतात व संस्थेच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकाधिक हिस्सा त्याच कुटुंबाकडे असतो त्या व्यवसायास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. तर कौटुंबिक व्यवसाय अधिक प्रभावी बनवण्याचे पुढील उपाय आहेत, जसं की प्रत्येकाला स्पष्ट भूमिका व जबाबदाऱ्या ठरवून द्याव्यात, म्हणजे त्यामुळे गोंधळ व मतभेद कमी होतील. त्याच पद्धतीने व्यवसायाचे व्यावसायिकरण करायला हवे. म्हणजेच काय, सध्याच्या काळात व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने बदल होत आहेत. तसेच ते गुंतागुंतीचेही असतात. त्यामुळे उच्च शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण व अनुभव असणाऱ्या कुटुंबाबाहेरील व्यक्तींनाही व्यवस्थापनामध्ये संधी दिली पाहिजे, म्हणजेच त्या लोकांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल. त्याच पद्धतीने कौटुंबिक व व्यावसायिक निर्णय वेगळे ठेवायला हवे. म्हणजेच काय, कुटुंब व व्यवसायाच्या उद्देशामध्ये व धोरणांमध्ये स्पष्टता व समन्वय असायला पाहिजे. त्यामध्ये संदिग्ध असता कामा नये. त्याच पद्धतीने वारस नियोजन केले पाहिजे. कौटुंबिक व्यवसाय अधिक प्रभावी बनवण्यासाठी व दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी वारस नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी किंवा नेतृत्वासाठी वारस नियुक्त करताना फक्त ज्येष्ठतेचा विचार करून चालत नाही, तर क्षमता व कौशल्याचा विचारही करावा लागतो. त्याच पद्धतीने नियमित बैठकांद्वारे कामगिरी, अडचणी, संधी यावर मोकळेपणाने चर्चा करायला हवी. तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करायला हवा. म्हणजेच काय, व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित आहे. उत्पादन सेवेमध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत. व्यवस्थापनातही योग्य ते बदल केले पाहिजेत, तरच व्यवसाय सध्याच्या तीव्र युगामध्ये टिकून राहील. त्याच पद्धतीने बाहेरील तज्ज्ञ लोकांचाही ज्ञानांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट असतील म्हणा, कायदेशीर सल्लागार, व्यवसाय सल्लागार यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. त्याच पद्धतीने कामगिरीवर आधारित प्रोत्साहन द्या. वेतन, बोनस, पदोन्नती कामगिरीशी जोडा, नात्यांशी नाही. म्हणजेच कुटुंबाबाहेरील सदस्यांनाही कामामध्ये त्याच पद्धतीने समान न्याय देता यायला पाहिजे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नाही. अदरवाईज कर्मचारी व्यवसायामध्ये काम करत असतात, त्यांच्यावर अन्याय झाला तर ते नाराज होतात व काम सोडून जाण्याची चान्सेस असतात. त्याच पद्धतीने आपण जे नियोजन करत असतो ते दीर्घकालीन करायला पाहिजे. कौटुंबिक व्यवसाय प्रभावी बनवण्यासाठी त्या संदर्भात दीर्घकालीन नियोजन केले जाणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये नवीन कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणते नवीन व्यवसाय करता येतील, मनुष्यबळ जुनी कशी करायची, भांडवल उभारणी इत्यादी संदर्भात दीर्घकालीन नियोजन केले गेल्यास संधीचा फायदा घेता येतो. त्याचबरोबर अडचणीमधून वाट देखील काढता येते. आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे कुटुंबाची घटना तयार करा. जसं की सार्वजनिक कंपन्यामध्ये कंपनी शासन आहे, शासनामध्ये राजकीय शासन आहे. कौटुंबिक व्यवसायासाठी देखील कुटुंबाची घटना तयार केली पाहिजे. कुटुंब घटनेमुळे प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका काय आहे, व्यवसायामध्ये आपण काय करायला पाहिजे, काय करू नये ह्या संबंधी मार्गदर्शन होत असते. थँक्यू.